SIF मधनं सगळी गुंतवणूक कधीही काढता येऊ शकते का? आणि जर तशी काढायची म्हणली तर काय त्याला फीस किंवा शुल्क आकारलं जातं का? सो पहिली गोष्ट SIF मध्ये सेबीनी सांगितलंय, हे सेबीनी एनेबलर केलंय, सर्व फंड तसे ऑपरेट करत नाहीत, की 15 दिवसांपर्यंत नोटीस पिरियड देऊन तुम्ही विड्रॉ करणं, म्हणजे एक AMC ला एक फ्रीडम दिलंय की इन्व्हेस्टरनी 15 दिवस आधी नोटीस द्यावी आणि त्यानंतर 15 दिवसापर्यंत AMC ला चान्स आहे की आणि तो 15व्या दिवसाच्या NAV रिडम्पशन खात्यात जमा करू शकतात. हे फक्त एनेबलर आहे, एनेबलर आहे. मी परत सांगतो, हे एनेबलर आहे. अनेक फंडांनी अगदी डेली किंवा एका आठवड्यात 2दा पर्यंत देखील विड्रॉल्स दिलेली आहे. पण हे फ्रीडम सेबीने दिलेलं आहे. त्यामुळे SIF थोडं वेगळ्या प्रकारचं प्रॉडक्ट आहे, हे समजून घेतलं पाहिजे. ते खूप इफेक्टिव्ह आहे. इट इज मेकिंग हेवी स्ट्राइड्स. आता ऑलरेडी इंडस्ट्री 18,000 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे विदिन नो टाइम. म्हणजे 6-8 महिन्यांचाच, हार्डली 8-10 महिन्यांचा प्रवास आहे. त्याची डिस्ट्रीब्युटरची एक्झामिनेशन पण आता सेबीनी काही नॉर्म्सनुसार चेंज केलेली आहे. तर त्यामुळे कदाचित अजून डिस्ट्रीब्युटर्स या क्षेत्रामध्ये येतील, अजून प्रॉडक्ट्स, अजून AMCs पण या क्षेत्रामध्ये उतरतायत. सो SIF मध्ये महत्वाचं काय तर 10 लाखाची तिकीट साईज. सो मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 10 लाख असावी. आणि 2 ब्रीचेस आहेत, एक पॅसिव्ह ब्रीच आणि एक ऍक्टिव्ह ब्रीच. पॅसिव्ह ब्रीच म्हणजे काय, मी 10 लाख गुंतवणूक केली आहे आणि मार्क टू मार्केट म्हणजे मार्केट खाली आल्यामुळे ती गुंतवणूक 7 लाख झाली, तर नो ऍक्शन नीड्स टू बी टेकन किंवा त्याच्यात कुठलाही हार्म नाही. पण गुंतवणूक 10च्या खाली गेल्यामुळे मी कुठलाही 1 रुपया विड्रॉ करू शकणार नाही, कारण आत्ताची व्हॅल्यू 7 लाख आहे. मग मला करायचं असेल तर पूर्ण 7 लाख रुपये विड्रॉ करायला लागतील, पहिली गोष्ट. आता दुसरं, मी ऍक्टिव्ह ब्रीचची गोष्ट करूयात की 10 लाखाचे समजा 13 लाख रुपये झाले. 13 लाखामधनं मी 7 लाख विड्रॉ करतो. म्युच्युअल फंडामध्ये हे पॉसिबल आहे. SIF मध्ये ऍक्टिव्ह ब्रीचमुळे 13 लाखातनं आपण 7 लाख विड्रॉ करायला गेलो तर 10 लाखाच्या खाली रक्कम जाईल. मग हे मान्य नाही, अलाउड नाही रादर. मग त्यापेक्षा 3 लाखापर्यंत विड्रॉल अलाउड आहे, किंवा 3 लाखाहून जास्त असेल तर पूर्ण 13 लाख, म्हणजे 10 लाखाच्या खाली जात असेल तर सर्व रक्कम ही फोर्सफुली विड्रॉ करायला लागेल. सो बरं, याला काही चार्जेस आहेत का तर एक्झिट लोड्स आहेत ना, पण तिथेही अनेकांनी फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. जसा म्युच्युअल फंडांना एक्झिट लोड्स आहेत तसेच इथे देखील एक्झिट लोड्स आहेत. प्रत्येक प्रॉडक्टनुसार, स्ट्रॅटेजीनुसार AMC वाईज ते चेंज होत आहेत.